भावना मॅडम, मॅडम तुम्ही काही काळजी करू नका. सिद्धिराज निर्दोष आहेत, त्यांची नक्कीच सुटका होईल. पण मॅडम मला हे सांगा की तुमचं तुमच्या आईशी काही बोलणं झालंय का? हो हो, म्हणजे मी बोलली आईशी, पण पण समजा जर का तिने तिचं स्टेटमेंट नाही बदललं तर आपण सिद्धिराजला कसं सोडवायचं? इन दॅट केस सिद्धिराजचं स्टेटमेंट सर्वात महत्त्वाचं ठरणार आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये सिद्धिराजने गुन्हा कबूल करता कामा नये. सिद्धिराज खूप हळवे झालेत. काय बरोबर काय चूक हा विचारही त्यांच्या मनात येत नाहीये. इन्स्पेक्टर साहेब मला 2 मिनिटं फक्त सिद्धिराजशी जरा बोलायचं आहे. सिद्धिराज, तुम्ही काहीही काळजी करू नका. तुम्ही निर्दोष आहात आणि आम्ही तुम्हाला यातून नक्की सोडू. हां? हो सिद्धिराज, जे काही घडलंय ते सगळं ऍक्सिडेंटली घडलंय. कारण तुमच्याकडे श्रीनिवास दळवींना मारण्याचं काहीच इंटेन्शन नाहीये. आणि जे काही घडलं त्याआधी जयंतने जान्हवीला किडनॅप करण्याचा प्रयत्न देखील केला होता. त्यामुळे त्याचा प्रेझेन्स आणि दोन्ही बंदुकीतून एकाच वेळी झाडलेल्या गोळ्या, या सगळ्यांमधून आपण एक ॲग्रीमेंट तयार करू शकतो. तुम्ही काही काळजी करू नका, तुमची निर्दोष सुटका होईल. जर आज कोर्टात हे सिद्ध झालं की माझ्याच बंदुकीतून गोळी सुटली होती, तर प्लीज मला यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न नका करू. भावना, जर काकांचा जीव खरंच मी घेतला असेल ना, तर मला ही शिक्षा भोगायलाच पाहिजे. नाहीतर आयुष्यभर मी या गिल्टमध्ये जगत आहे, तसं मला जगायचं नाहीये. मी भावना आणि लक्ष्मी काकू यांच्या नजरेला नजर आयुष्यभर नाही मिळू शकत. त्यामुळे प्लीज मला आज जी शिक्षा मिळेल ती भोगायला तयार आहे. हो, तुम्ही काय बोलताय? भावना, जे बरोबर आहे तेच बोलतोय मी. सिद्धिराज, अहो तुम्हीच असं बोललात तर केसचा निकाल आपल्या बाजूने कसा लागणार? अहो तुमची बायको आहे, बाळ आहे, त्यांचा तरी विचार करा. वकील साहेब, मी या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच सांगतोय तुम्हाला. मी जर खोटं बोललो ना, तर माझ्या लेकींच्या नजरेला नजर नाही मिळू शकत. आयुष्यभर आनंदात नाही राहू शकणार मी. गुन्हेगार असून सुद्धा त्यांचा बाबा खोटा बोललाय असा विचार त्यांच्या मनात नाही राहिला पाहिजे. सिद्धिराज, ऐका माझं. तुम्ही निर्दोष आहात. तुम्ही काहीही केलेलं नाही आणि हेच सत्य. प्लीज ऐका. भावना, ते सगळं आज कोर्टात सिद्ध होईल. अहो, आई आई, प्लीज परत एकदा नीट विचार करा. माझे सिद्धिराज खरंच निर्दोष आहे. मी हवं तर हात जोडते. मी पदर पसरते तुझ्या समोर, पण प्लीज तू परत एकदा नीट विचार कर. सिद्धिराजनी खरंच काही नाही केलंय. हे बघ, एक मुलगी तुला विनंती करते असं नको समजूस. लहान लहान लेकरांची आई तुला विनंती करते. एक बायको म्हणून मी तुला विनंती करते आई. एक आई दुसऱ्या आईला विनंती करते असं समज. पण प्लीज पुन्हा एकदा विचार कर. माझं आणि माझ्या लेकींचं सुख असणाऱ्या सिद्धिराजला आमच्यापासून नको हे राहून घेऊस आई, प्लीज. प्लीज.
देवा, किती दिवस झाले मी माझ्या सिद्धू बाबाला भेटलीच नाहीये. तू प्लीज त्याला मला भेटव ना. मला करमत नाही त्याच्याशिवाय. मला त्याला सगळं शेअर केल्याशिवाय बरं नाही वाटत. कुठे गेलाय तो आणि कधी येणार? भावनाईला काय विचारलं तर तो येणार असंच बोलते ती. रेणुका आजी पण माझं ऐकत नाहीये. मला खूप भीती वाटते. मला असं वाटतंय की माझा सिद्धू बाबा मला परत कधीच भेटणार नाही. असं नाही होणार ना? माझा सिद्धू बाबा मला भेटायला येणार ना? सांग ना प्लीज. मला बाबांनी सांगितलं होतं की मी आता बिग गर्ल झाली आहे. तो नसताना भावना इकडे आणि रेणुका आजीकडे हट्ट करायचा नाही. पण मी त्यांच्याकडे कधीच हट्ट करत नाही. पण आता मी बाबाचं नाही ऐकणार. मला त्याला भेटायचंय, बघायचंय. प्लीज ना, मला बाबाकडे जायचंय. महेश काका, काय ग? हे काय आलं? महेश काका, मला बाबाकडे जायचंय. मला घेऊन चल ना. हा 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 अगं अगं असं नाही. सिद्धू बाबा मला भेटला होता. तो येणार आहे घरी. नाही, मला माहितीये तुम्ही सगळे माझ्याशी खोटं बोलताय. मला आत्ताच्या आत्ता माझ्या बाबाकडे जायचंय. प्लीज ना. आता जर मला कोणी घेऊन नाही गेलं ना तर मी एकटी जाईल. पण मी बाबाला भेटणारच. ए नाही 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 नाही. हे बघ तू आधी शांत हो. तू आपण जाऊया हा जाऊया. रडू नको आता. बाबाला आवडणार नाही ना रडलेलं? हा गुड गर्ल आहेस ना तू? हो, मी नाही रडणार. जाऊया. चल आपण लगेच जाऊया. थांबा. आजी प्लीज आता थांबवू नको ना ग. जाऊ दे ना मला बाबाकडे प्लीज आजी. महेश, मला चैन पडत नाही जोपर्यंत मी सिद्धूला बघत नाही ना. मला माझा जीव वर खाली होतोय. आपण छकुलीला घेऊनच जाऊया आणि आपण एकदा गेलो ना तिथे की बाबाला परत घेऊनच येऊया. हो आजी, चल आपण लगेच जाऊया. चला चल.